Okay, now we have to look on the cyclohexane conformation in the axial and equatorial positions. जेव्हा आपण हा सायक्लोहेक्सेन मॉलिक्यूल एका प्लेनमध्ये ठेवतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की जे प्लेनर हायड्रोजन्स आहेत ते आपण त्याला नाव दिलेलं आहे इक्विटोरियल आणि जे अबव द प्लेन किंवा बिलो द प्लेन आहेत त्याला आपण म्हटलेलं आहे काय एक्सियल पोझिशन्स हायड्रोजन्स आपण म्हटलेलं आहे. ओके, इथं तुम्हाला मी स्पॉटलाईटमध्ये दाखवतो. हा थोडासा जाड बोल्ड लाईन आहे, तो आहे एक्सियल. हा एक्सियल, हा एक्सियल, हा एक्सियल, 5 नंबरचा एक्सियल, 6 नंबरचा एक्सियल आणि जे तिरके आहेत ते आहेत इक्विटोरियल. ते कसे आहेत इक्विटोरियल. ओके, तर इक्वेटोरियल आता मी आज तुम्हाला दाखवलेच कसं ड्रॉ करायचं आहे. आता ह्यात जास्त वेळ न घेता पुढे जातोय. तर न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला आपण इथं दाखवलेला आहे 6 नंबरच्या कार्बनपासून. हा 5 नंबरचा कार्बन, हा 6 नंबरचा कार्बन, ह्याला हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन इक्विटोरियल आहे आणि हा हायड्रोजन एक्सेल आहे. त्याच्या तिकडचा कार्बन म्हणजे हा जो गोल दाखवलेला आहे तर तो गोल आहे यस 1 नंबरचा कार्बन. 1 नंबरला वरती हायड्रोजन एक्सेल आहे, हा आहे इक्विटोरियल आणि हा 2 नंबरचा कार्बन आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर हे सगळे मॉलिक्यूल कसे आहेत स्टॅगर्ड कॉन्फिगरेशन आहेत. आताच मी दाखवलं होतं स्टॅगर्ड आणि अँटी. अँटी पण त्याला म्हणतो किंवा स्टॅगर्ड कॉन्फिगरेशन सुद्धा आपण म्हणतो त्याला. ओके, ह्यामध्ये तुम्ही बघू शकताय 3 एक्सेल हायड्रोजन C1 C3 C5 अँड अदर 3 आर म्हणजे C1 C3 आणि C5 चे जे काही एक्सेल हायड्रोजन आहेत ते अप साईडला आहेत आणि C2 C4 C6 पोझिशनचे जे हायड्रोजन्स आहेत ते कसे आहेत डाऊन साईडला आहेत. कसे आहेत ते डाऊन साईडला आहेत. ओके, त्याच्यानंतर C1 C3 C5 ला जे इक्वेटोरियल हायड्रोजन्स आहेत ते डाऊन साईडला आहेत आणि C2 C4 C6 ला जे काही हायड्रोजन्स आहेत ते अप साईडला आहेत. इथं तुम्ही बघू शकताय बघा, ह्याला मी 1 नंबर दिलेला आहे. 1 नंबरचा हायड्रोजन अप साईडला आहे, 3 नंबरचा हायड्रोजन अप साईडला आहे, त्याच्यानंतर 5 नंबरचा हायड्रोजन 5 नंबरचा कार्बनचा हायड्रोजन अप साईडला आहे, 2 नंबरचा एक्सियल डाऊन साईड, 4 नंबरचा एक्सियल डाऊन साईड, 6 नंबरचा एक्सियल डाऊन साईड आहेत. आणि ज्या ज्या कार्बनचा एक्सेल अप साईडला आहे त्या कार्बनचा इक्वेटोरियल हे डाऊन साईडला आहे. जिथं तुम्ही इझिली बघू शकता हे खालच्या बाजूला आहे ना, पण इथं 2 नंबरला वरच्या बाजूला आहे इक्वेटोरियल. हे तुम्ही बघू शकताय, इमॅजिन करून तुम्ही लिहिताना तुम्हाला लक्षात येईल. ओके, तर इथं आपण बघितलेलं आहे ऑल द 6 एक्सेल हायड्रोजन्स आर कम्प्लिटली इक्विव्हॅलेंट. इक्विव्हॅलेंट म्हणजे काय, आपण बघितलंय NMR मध्ये ही प्रॉपर्टी इक्विव्हॅलेंट आणि नॉन इक्विव्हॅलेंट. जेवढी इक्विव्हॅलेंट असतात तेवढे आपल्याला स्प्लिटिंग तिथं ऑब्झर्व होत नाही, ते सिमिलर असतात आणि नॉन इक्विव्हॅलेंट जेवढे असतात तेवढे आपल्याला पीक मिळतात. तसंच पद्धतीनं इथं जे एक्सेल हायड्रोजन्स आहेत ते इक्विव्हॅलेंट असतात आणि नॉन एक्सेल म्हणजे ज्याला आपण म्हणतो इक्वेटोरियल, सगळेचे सगळे इक्वेटोरियल कसे असतात इक्विव्हॅलेंट असतात. पण एक्सेल आणि इक्विटोरियल हे एकमेकाशी नॉन इक्विव्हॅलेंट असतात. ओके, त्याच्यानंतर द रिजिड सायक्लोहेक्सेन रिंग कॅन चेंज इट्स कन्फॉर्मेशन बाय फ्लिपिंग टू अनदर चेअर कन्फॉर्मेशन. इथं आपण दाखवलेलं आहे. जेव्हा 1 नंबरचा जो आहे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर 6 नंबर हे जो आहे चेअर कॉन्फिगरेशन जेव्हा फ्लिप होतो तेव्हा इथे चे एक्सेल पोझिशनला जे हायड्रोजन असतात ते जातात इक्विटोरियलला आणि इक्विटोरियलचे जे हायड्रोजन्स असतात ते येतात एक्सेल पोझिशनला. इथं तुम्ही बघू शकताय हा फ्लिप झाला. फ्लिप झाला म्हणजे बघा, हा 4 नंबरला जो खाली होता तो वर गेला, 3 आणि 5ला जे वरती होते ते खालती आले, 2 आणि 6 नंबरला जे खाली होते ते वर गेले आणि 1 नंबरला जो आहे तो खाली आला, अशा पद्धतीनं. आणि इथं 1 नंबरला जो एक्सेल होता तो इथे आता 1 नंबरला इक्विटोरियलला गेलेला आहे. हे लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. ओके, इथं तुम्हाला तेच सांगितलेलं आहे, जो एक्सेल आहे तो इक्विटोरियलला जाईल, इक्विटोरियल आहे तो एक्सेलला जाईल. ओके, आता ह्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा आणि लास्ट भाग सायक्लोहेक्सेन कॉन्फिगरेशन मधला. ओके, तर ह्या सायक्लोहेक्सेन कन्फॉर्मेशनमध्ये जर तुम्ही बघितला तर सिस ट्रान्स आपण जर ह्याला नावं द्यायची गेली तर कशा पद्धतीने आपण सिस ट्रान्स नाव द्यायचं हे आपण इथं बघणार आहोत. ओके, आता इथं बघा, हा 1 नंबरला जो हायड्रोजन एक्सेल आहे, जो 1 नंबरला हायड्रोजन एक्सेल आहे
तो 2 नंबरच्या हायड्रोजनशी म्हणजे 2 नंबरला जो हायड्रोजन आहे HCl त्याला तो ट्रान्स आहे, लक्षात घ्या. 1 नंबरचा हायड्रोजन आणि 2 नंबरचा हायड्रोजन याला कसा आहे, तो ट्रान्स आहे. 1 नंबरचा हायड्रोजन 3 नंबरच्या हायड्रोजनला कसा आहे, तो सीस आहे. एका प्लेनमध्ये आहेत ना ते दोन्ही, त्यामुळे 1 नंबरला तो सीस आहे. सिमिलरली 1 नंबरचा हायड्रोजन 4 नंबरच्या हायड्रोजनला कसं असणार आहे, एकमेकाच्या अपोजिट साईडला आहेत म्हणजे ट्रान्स असणार आहे. 5 आणि 6 म्हणजे जसं सायक्लोहेक्झनचं बेन्झिनचं कसं आपण काढतोय आर्थो, पॅरा, मेटा, पोझिशन अशा पद्धतीने, त्यामुळे 5 6 ला आपण काही इम्पॉर्टन्स देत नाही. 5 म्हणजे तुमची 3 नंबर, 6 म्हणजे तुमची 2 नंबर अशा पद्धतीनं. त्यामुळे आपण कॉन्फिगरेशन पुन्हा एकदा मी सांगतो बघा. तर हा 1 नंबरचा हायड्रोजन जो एक्सेल आहे तो 2 नंबरच्या हायड्रोजनला कसं आहे, अपोजिट साईड म्हणजे ट्रान्स, अपोजिट साईड म्हणजे ट्रान्स. सिमिलरली 1 नंबरचा हायड्रोजन 3 नंबरचा हायड्रोजन एक साईडला आहे त्यामुळे सिस, बरोबर. सिमिलरली 1 नंबरचा हायड्रोजन 4 नंबरचा हायड्रोजन अपोजिट साईड म्हणजे ट्रान्स. हे त्याचं एक्सप्लेनेशन इथं दिलेले आहे. ओके, आता इक्वेटोरियलच्या बाबतीत मी सांगतो. 1 नंबरचा इक्विटोरियल 2 नंबरचा इक्विटोरियल दोन्हीचे ॲरो अपोजिट साईडला आहेत त्यामुळे ते ट्रान्स, बरोबर. त्याच्यानंतर 1 नंबरचा इक्विटोरियल 3 नंबरचा इक्विटोरियल जे दोन्हीची डायरेक्शन खालच्या बाजूला आहे त्यामुळे सिस, त्याच्यामुळे ते कसे आहेत, सिस, बरोबर. सिमिलरली 1 नंबरचा इक्विटोरियल हायड्रोजन 4 नंबरच्या इक्वेटोरियल हायड्रोजन एकटा खालती आहे एकटा वरती आहे म्हणजे ट्रान्स पोझिशन्स आहेत. ओके, आता एक्सेल आणि एक्सेल आणि इक्विटोरियल झालं. आता आपण कंपॅरिझन करूया एक्सेल इक्विटोरियल बरोबर. ओके, आता बघा 1 नंबरचा एक्सेल हायड्रोजन 2 नंबरच्या इक्विटोरियल हायड्रोजन दोन्ही कशा आहेत, अप साईडला आहेत म्हणजे एक साईडला आहेत त्यामुळे सिस. 1 नंबरचा हायड्रोजन 3 नंबरचा हायड्रोजन एक अप साईडला आहे एक डाऊन साईडला आहे म्हणजे अपोजिट साईड ट्रान्स. सिमिलरली 1 आणि 4 हे दोन्ही इक्विटोरियल आहेत म्हणजे वरच्या दिशेला आहेत त्यामुळे सिस. अशा पद्धतीने ह्याचे सिस ट्रान्स कॉन्फिगरेशन आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, आता मी पुढे जातोय. हेच कॉन्फिगरेशन परत मी रिपीट केलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे कन्फॉर्मेशन ऑफ मोनो सबस्टिट्यूटेड सायक्लोहेक्सेन. मला वाटतं हे तुम्हाला अतिशय कठीण जाईल समजून घेण्यासाठी, पण पर्याय नाही त्याला, ह्याला आपल्याला सारखं वाचावं लागेल. जे बेसिकली जे केमिस्ट्री पहिल्यापासून अभ्यास करतात त्यांना कुठंच अवघड जात नाही. जे नुसतं परीक्षापुरता अभ्यास करतात त्यांना मात्र समजून घेणं खूप कठीण जातं. ओके, आता इथे तुम्ही बघू शकताय. आता जो मागचा भाग बघितला तो फक्त सायक्लोहेक्झेन होता. आता इथं आपण काय करतोय, सायक्लोहेक्झेन पैकी एक हायड्रोजन काढून टाकला आणि त्या ठिकाणी एखादा सबस्टिट्यूएंट जोडला ज्याला आपण म्हणणार आहोत मोनो सबस्टिट्यूटेड सायक्लोहेक्सेन, ज्याला आपण काय म्हणणार आहोत, मोनो सबस्टिट्यूटेड सायक्लोहेक्सेन. मग इथं मी एक उदाहरण घेतलेलं आहे, कोणतं, यस, 1 मिथिल सायक्लोहेक्सेन. 1 मिथिल सायक्लोहेक्सेन. मग 1 मिथिल सायक्लोहेक्सेन घेतल्यानंतर मला त्याचे 2 फॉर्म्स दिसतात, हा एक आणि हा एक. ह्याच्यामध्ये तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलात, यस, तर हा मिथिल ग्रुप इक्विटोरियल पोझिशनला आहे आणि हा मिथिल ग्रुप एक्सेल पोझिशनला आहे. आता ह्यातला कोणता मोस्ट स्टेबल असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ह्यापैकी कोणता स्टेबल आहे हे आपल्याला इथं फाइंड आउट करायचा आहे. तर इथं इक्वेटोरियल पोझिशनला जो मिथिल ग्रुप असतो तो खूप स्टेबल असतो आणि एक्सेल पोझिशनला जो मिथिल ग्रुप आहे तो असतो अनस्टेबल. हे का अनस्टेबल असतो ते आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी त्याचे 2 कारण आहेत, ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. ओके, तर बघा, इन अबाव फिगर द सबस्टिट्यूएंट्स इन द इक्विटोरियल पोझिशन इन 1 चेअर कन्फॉर्मेशन अँड एक्सेल पोझिशन इन अदर चेअर कन्फॉर्मेशन. द कन्फॉर्मेशन विथ द सबस्टिट्यूएंट इन द इक्विटोरियल पोझिशन्स आर मोर स्टेबल. जो इक्विटोरियल पोझिशनला जो मिथिल ग्रुप आहे तो असतो खूप स्टेबल, एक्सेल असतो तो असतो लेस स्टेबल बिकॉज ऑफ 2 रिझन्स. पुढच्या स्लाइडमध्ये मी एक्सप्लेन करतोय. ओके, तर बघा इथं द चेअर कन्फॉर्मेशन विथ द सबस्टिट्यूएंट इन द इक्विटोरियल पोझिशन इज मोर स्टेबल दॅन चेअर कन्फॉर्मेशन विथ द सबस्टिट्यूएंट इन द एक्सेल पोझिशन बिकॉज ऑफ द 2 रिझन्स. द व्हेरी फर्स्ट इज द अँटी कन्फॉर्मेशन. जेव्हा तो
इक्विटोरियल पोझिशनला मिथिल ग्रुप जातो तेव्हा अँटी कन्फॉर्मेशन जातो, आणि जेव्हा एक्सेल असतो तेव्हा गॉच कन्फॉर्मेशन असतो. इक्विटोरियल असताना मिथिल ग्रुप अँटी कन्फॉर्मेशनमध्ये जातो. एक्सेल पोझिशनला मिथिल ग्रुप असतो तेव्हा कसं असतो, गॉच कॉन्फिगरेशन. आणि गॉच आणि अँटीमध्ये कोण स्टेबल असतो, अँटीला आपण स्टॅगर्ड कॉन्फिगरेशन सुद्धा म्हणतो. तर अँटी कन्फॉर्मेशन इज मोर स्टेबल दॅन दी गॉच कॉन्फिगरेशन. त्यामुळे आपल्याला इक्वेटोरियल पोझिशनचा जो काही प्रोटॉन मिथिल ग्रुप आहे तो खूप स्टेबल असतो ॲज कम्पेअर विथ दी ॲज कम्पेअर विथ दी रिमेनिंग एक्सेल पोझिशन. ओके, त्याच्यानंतर त्याचं आपण न्यूमन प्रोडक्शन जर फाइंड आउट केलो तर इथं तुम्ही बघू शकता अँटी कॉन्फिगरेशन म्हणजे कसा असतो तो एक्झॅक्टली. तर हा मिथिल ग्रुप इक्विटोरियल पोझिशनला आहे, हा मिथिल ग्रुप इक्विटोरियल पोझिशनला आहे आणि तो C3च्या अपोजिट साईडला आहे. हा C3 कार्बन आहे लक्षात घ्या, आणि हा C3 आणि हा मिथिल ग्रुप एकमेकाला कसे आहेत, अँटी आहेत. एकमेकाला कसे आहेत, अँटी आहेत. समजा हा फ्लिप झाला म्हणजे काय, पोझिशन्स बदलतात. तर पोझिशन्स बदलल्यानंतर आपण इथं बघू शकतो एक नंबरचा जो काय कार्बन आहे हा मिथिल ग्रुप 5 नंबरच्या कार्बनला सुद्धा आहे कसा आहे, अँटी आहे. म्हणजे जनरली मी काय म्हणू शकतो, जो इक्विटोरियल मिथिल ग्रुप आहे जो C1ला तो C3 आणि C5ला अँटी पोझिशनला आहे. त्यामुळे हा खूप स्टेबल असतो आणि ती एनर्जी किती असते, 0.9 किलो कॅलरी पर मोल. त्यामुळे अँटी खूप स्टेबल असतो किंवा स्टॅगर्ड खूप स्टेबल असतो. ओके, आता हे जर मी एक्सेल पोझिशनला घेतलं तर काय होतं बघूया. जेव्हा मी हा मॉलिक्यूल एक्सेल पोझिशनला घेतला, ओके, तर इथे आला यस कोणता कॉन्फिगरेशन, स्क्यू कॉन्फिगरेशन किंवा गॉच कॉन्फिगरेशन आला, बरोबर आहे ना. त्याच्याबरोबर इथं सुद्धा आपल्याला म्हणजे फ्लिप झाला तर गॉच कॉन्फिगरेशन असेल. एकच स्टडी केला तर पण आपल्याला चालू शकेल. तर इथं हा मिथिल ग्रुप ह्या हायड्रोजनवरती गॉच कॉन्फिगरेशन, सिमिलरली ह्या C3 वरती सुद्धा गॉच कॉन्फिगरेशन. एक गॉच कॉन्फिगरेशनची व्हॅल्यू किती असती, 0.9. इथं 2 आहेत त्यामुळे मल्टिप्लाइड बाय 2 तर उत्तर येते किती, 1.80. आणि मग अशी इक्वेटोरला 0.9 होता, 0.7 होता ॲक्च्युली. तर ह्याच्यामध्ये डबल झाला तो. त्यामुळे कॉन्फिगरेशननुसार कोण जास्त येतो, तर इक्विटोरियल पोझिशनचा मिथिल ग्रुप हा एक्सेल पेक्षा खूप स्टेबल असतो. हे एक मेजर कारण झालेलं आहे. ओके, एक्सेल पोझिशनमध्ये जो तुमचा कार्बन आहे तो C3ला आणि C5ला गॉचमध्ये येतो. काय येतो, गॉच कॉन्फिगरेशनमध्ये येतो. त्या 2 व्हॅल्यू असल्यामुळे त्याची व्हॅल्यू येते 1.80. तेच तुम्ही इक्विटोरियल पोझिशन बघितला तर C3 आणि C5ला तो येतो अँटी पोझिशनला, आणि अँटी पोझिशन ही गॉच कॉन्फिगरेशनपेक्षा खूप स्टेबल असते. त्यामुळे आपल्याला इक्विटोरियल पोझिशनमध्ये एक स्टेबल ऑब्झर्व होतो. हे झालं पहिलं कारण. त्याच्यानंतर आपण दुसरं कारण बघणार आहोत. जर तुमचा मिथिल ग्रुप जर एक्सेल पोझिशनला असेल, जर तुमचा मिथिल ग्रुप जर एक्सेल पोझिशनला असेल तर हा एक्सीएल 3 नंबरचा एक्सेल कार्बन आणि 5 नंबरचा एक्सेल कार्बन हे तिन्ही एका प्लेनमध्ये येतील. आणि तिन्ही एका प्लेनमध्ये आल्यानंतर हे हायड्रोजन तुमच्या मिथिल हायड्रोजनला काय करायला लागतील, रिपेल करायला लागतील. त्याला अडथळा करायला लागेल. स्टेरिक इंटरॅक्शन त्याच्यामध्ये व्हायला लागेल, ज्याला आपण म्हणतो 1,3 डायएक्सियल इंटरॅक्शन किंवा 1,5 डायएक्सियल इंटरॅक्शन. आणि हे 1,3 किंवा 1,5 डायएक्सियल इंटरॅक्शन काय करतात, एकमेकाला रिपेल करतात. आणि हे रिपेल करण्याच्या इफेक्टला आपण म्हणणार आहोत ट्रान्सॲन्युलर इफेक्ट, ट्रान्सॲन्युलर स्ट्रेन. आणि हे 2 कारण आहेत, मेजर कारण आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला एक्सेल आणि इक्विटोरियलमध्ये म्हणजे समजा 1 मिथिल सायक्लोहेक्झेन जर तुमच्याकडे दिला असेल तर त्याच्यामध्ये 99% हा 1 मिथिल इक्विटोरियल पोझिशनला असतो आणि 1% एक्सेल पोझिशनला असतो. समजलं ना. ओके, हे तुम्ही त्याचे मेजर 2 कारणं दिले आहेत. पहिला कोणता, इक्वेटोरियल असतो तेव्हा C3 आणि C5 अँटी पोझिशनला असतात. एक्सेलला असतो तेव्हा C3 आणि C5 गॉच कॉन्फिगरेशनमध्ये असतात. अँटी पोझिशन ही गॉचपेक्षा खूप स्टेबल असते, त्यामुळे इक्विटोरियलचा मिथिल ग्रुप स्टेबल असतो. हे झालं पहिले कारण. दुसरं कारण, समजा एक्सेल पोझिशनला मिथिल ग्रुप असेल तर त्याच्यामध्ये ट्रान्सॲन्युलर स्ट्रेन ऑब्झर्व होतो.
त्यामुळे तो अनस्टेबल. आणि जर इक्विटोरियल असेल तर ट्रान्स अॅन्युलर स्ट्रेन ऑब्झर्व होणार नाहीये, त्यामुळे तो खूप स्टेबल असतो इक्विटोरियल पोझिशनला. ओके, हे झालं पहिलं कारण. हेच त्याचं एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक उदाहरण म्हणजे जगातले कोणतेही मॉलिक्यूल तुम्ही घेऊ शकता मिथिलच्या ठिकाणी. मिथिलच्या ठिकाणी क्लोरीन घ्या, तो सुद्धा इक्विटोरियल पोझिशन स्टेबल. मिथिलच्या ठिकाणी OH घ्या म्हणजे सायक्लोहेक्झानोल, तो सुद्धा इक्विटोरियल पोझिशनला स्टेबल. कोणताही जगातला मॉलिक्यूल घ्या जो इक्विटोरियल पोझिशनला स्टेबल असतो. ओके, आता इथं अजून एक मी उदाहरण दाखवणार आहे. तर लॉकिंग इन कन्फॉर्मेशन. लॉक म्हणजे काय? आता मागच्या उदाहरणामध्ये मी सांगितलं काय 99% इक्विटोरियल आणि 1% एक्सेल असतो, पण इथं लॉक बसलेला आहे जो 100% इक्विटोरियल असणार आहे. आणि असं उदाहरण कोणतं आहे तर टर्शरी ब्युटिल सायक्लोहेक्सेन. कसा आहे तो? टर्शरी ब्युटिल सायक्लोहेक्सेन. हा मॉलिक्यूल खूप मोठा आहे. बघा, हे तुम्ही बघू शकताय, हा मॉलिक्यूल कसा आहे? खूप मोठा आहे. तो जर एक्सेल पोझिशनला गेला तर इंटरॅक्शन खूप स्ट्रॉंग असणार आहे, अतिशय स्ट्रॉंग इंटरॅक्शन तिथं असणार आहे. त्यामुळे हा मॉलिक्यूल कधीच एक्सेल पोझिशनला जात नाही, तो ऑलवेज इक्विटोरियल पोझिशनलाच राहतो. इक्विटोरियल पोझिशनला राहतो म्हणजे 100% हा इक्विटोरियल पोझिशनला असतो. 1% सुद्धा तो एक्सेल पोझिशनला जाणार नाही, कारण एक्सेल पोझिशनला जर तो गेला तर बघा मॅक्सिमम जागा तोच ऑक्युपाय करतो. आणि त्याच्यानंतर 1,3 आणि 1,5 जे काही प्रोटॉन्स आहेत ते त्याला स्ट्रॉंग रिपेल करतात, मिथिलपेक्षा सुद्धा स्ट्रॉंग रिपेल करतात. त्यामुळे तो इक्विटोरियल पोझिशन सोडत नाही आणि त्या पोझिशनला आपण म्हणतो काय? लॉकिंग इन कन्फॉर्मेशन. म्हणजे ह्या कन्फॉर्मेशनला आपण कुलूप घातलेलं आहे, हे कन्फॉर्मेशन कधीच बदलणार नाही. म्हणजे इथं मी ॲरोवरती क्रॉस मार्किंग केलेलं आहे. एक्सेल इक्विटोरियल पोझिशनचा मिथिल हा जो टर्शरी ब्युटिल ग्रुप आहे तो कधीच एक्सेलला जाणार नाही आहे. एक्सेलला तो कधी जाणार नाही आहे. तो ऑलवेज कुठं राहील? इक्विटोरियलला राहील. त्यामुळे ह्याला आपण म्हणतो काय? ह्या कॉन्फिगरेशनला आपण कुलूप घातलेला आहे. त्याचा इंग्लिश अर्थ म्हणजे लॉकिंग इन कन्फॉर्मेशन, टर्शरी ब्युटिल सायक्लोहेक्सेन. ओके, इथं आपला सायक्लोहेक्सेन मधला मोनो सबस्टिट्यूटेड पार्ट संपलेला आहे. उद्याच्या लेक्चरला आपण डाय सबस्टिट्यूटेड पार्ट सुरू करून हा टॉपिक संपवायचा आहे. ठीक आहे, इथं मी थांबतोय. उद्याचं लेक्चर आपण 9:30च्या दरम्यान घेणार आहोत. ठीक आहे, मी इथं थांबतोय. आता हे दोन्ही लेक्चर यूट्यूबला मी अपलोड करतोय, तुम्ही बघू शकताय. ठीक आहे, मी आता स्टॉप करतोय. मी तुमचा एक स्क्रीनशॉट मारतोय.